तुझ्या साथीने भाग 19. जेवण झाल्यावर ते तिघही टीव्ही लाऊंजमध्ये येऊन बसले. कॉफी पिण्याबरोबरच त्यांचा हलका फुलका संवाद बराच वेळ चालू होता. मिस्टर हरीश इधाला कम्फर्टेबल बनवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होते आणि त्याच्या प्रयत्नांचा परिणाम होता की इधा आता बऱ्याच प्रमाणात नॉर्मल झाला होता. ठीक आहे मुलांनो, तुम्ही पण रेस्ट करा आता. खूप उशीर झाला आहे. माझी पण झोपायची वेळ झाली आहे. मिस्टर हरीश घड्याळाकडे बघत म्हणाले आणि उठून उभे राहिले. मिस्टर हरीश यांनी इधाच्या डोक्यावर सहानुभूतीने हात ठेवला आणि गुड नाईट म्हटलं. असं म्हणत ते त्यांच्या खोलीकडे निघाला तर इधा जी आतापर्यंत नॉर्मल होती ती पूर्णपणे घाबरून गेली. जे आरुषला जाणवलं, त्याच्या ओठांवर एक मोहक खोडकर हसू उमटलं. चल जायचं. आरुषने तिच्या कानाजवळ काहीतरी कुजबुजल्यावर इधाने लगेच त्याच्याकडे घाबरून पाहिलं. तो तिच्याकडे डोळे मिचकावत पाहत होता. इधाची अस्वस्थता चांगलीच वाढली होती. पण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. त्यामुळे तिने आपली अस्वस्थता नियंत्रित केली आणि ती उभी राहिली. आरुषचे ओठांवरचे हसू दाबून तिच्याबरोबर उठला. दोघी पायऱ्या चढून वरच्या दिशेने आले. इधाच्या हृदयाचे ठोके प्रत्येक पावलाने वेग वाढवत होते. ये. आरुषच्याने दार उघडून खोलीत प्रवेश केला होता. ती दारात थांबून त्याला पाहिल्यावर घसा ओला करून आत आली. आरुषने दरवाजा बंद केल्यावर इधा घाबरली. तिने मान हलवली आणि बॅग हातात घेतली. कपडे घेऊन ती वॉशरूममध्ये गेली. काही वेळाने कपडे बदलून ती परत आली आणि नकळत तिची नजर बेडच्या मुकुटाला टेकलेल्या आरुषकडे गेली आणि जो हातांची घडी घालून बसलेला तिच्याकडे बघत होता. इधाची त्याच्याशी नजरानजर झाली आणि तिने लगेच नजर हटवली. तर आरुष अजूनही तिच्याकडे तसाच बघत होता. इधाने तिचा चष्मा काढला आणि ड्रेसिंगवर ठेवला आणि स्वतःला मजबूत असल्याचं दाखवत बेडच्या पलीकडे आली. तिला खाली वाकून उशी उचलायची होती पण तेवढ्यात तिच्या मनगटाला आरुषने पकडलं. इधाने आश्चर्यचकित होऊन आरुषकडे पाहिलं. तो फक्त तिच्याकडेच पाहत होता. कुठे जात आहे? आरुषने गंभीर आवाजात विचारलं तेव्हा इधाने नकळत तिचा आवंढा गिळला. सोफ्यावर. इधाने स्वतःला मजबूत असल्याचं दाखवत उत्तर दिलं. का? रात्री काही व्हायचं बाकी होतं का जे आता व्हायची भीती आहे? अरुणने अनौपचारिकपणे तिचं मनगट धरून तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा त्याने सूक्ष्म स्वरात विचारलं आणि क्षणात इधाचा चेहरा गुलाबी झाला. शट अप आरुष, माझा हात सोड. इधा रागाने म्हणाली आणि हात सोडू लागली. मी नाही सोडणार आणि असंही आज आपली वेडिंग नाईट आहे नाही. तिच्या गुलाबी चेहऱ्याकडे बघत आरुष आनंदाने म्हणाला. तिला थोडं चिडवणं हाच उद्देश होता. आणि या प्रकरणावर इधाने धक्का बसून तिचं डोकं वर केलं आणि शोकउत्सुक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. इधा तिचं मनगट मोकळं करायला विसरली होती. तिच्या डोळ्यात खूप ओलावा होता. कदाचित माझ्या असहायतेमुळे आणि डोळ्यातला ओलावा पाहून त्याला त्रास होत होता. सगळा खटाटोप एका क्षणात संपला. तर इधाचे अश्रू पापण्यांच्या मर्यादा तोडतात आणि तिच्या गालावर ते अश्रू दिसू लागले होते. हे इधाने मजाक करत होतो. आरुषने लगेच तिच्या मनगटावरची पकड सैल केली आणि इधाने लगेच रागाने तिचा हात बाजूला केला. आरुष, तुझ्यासाठी सर्व काही मजाकच असेल पण माझ्यासाठी नाही आहे. तुझ्यासाठी सहज असेल ना याच्या सोबत झोपणं, त्याच्या सोबत झोपणं, याच्याशी नातं त्याच्याशी नातं बनवणं पण ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. इधा रागाने ओरडली. तिचा संपूर्ण चेहरा अश्रूंनी ओलावला आणि तिचे दुःखी भाव पाहून तो पूर्णपणे शांत झाला. सकाळपासून मी हे सत्य एक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. मी इथपर्यंत आले आणि तू काही समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही आहेस. तू फक्त सगळ्याची चेष्टा करत आहेस. मजाक नाही आहे आरुष. माझी लाईफ मजाक नाही आहे. तो विनोद नाही आहे. इधाने तिचा चेहरा तिच्या दोन्ही हातात लपवला आणि पडलेल्या अवस्थेत त्याच्या बेडवर बसली आणि रडू लागली. आरुष 2 क्षण शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला आणि मग उठून तिच्याकडे आला. आरुष गुडघ्यावर कार्पेटवर बसला आणि इधाचे दोन्ही हात घेऊन तिच्या चेहऱ्यावरून काढून टाकले. त्याच्या समोर इधाचा गुलाबी चेहरा अश्रूंनी ओलावला होता. तिचे डोळे आणि नाक रडण्याने लाल झाले होते आणि गुलाबी डोळ्यात वाहणारे अश्रू आरुषचं मन फाडत होते. हे माझ्यासाठीही खूप मोठं आहे इधा. हा माझ्यासाठीही विनोद नाही आहे. कदाचित आजपर्यंत मी जे काही करत होतो तो विनोदच असेल. पण काल रात्री जे काही घडलं तो विनोद नव्हता. मी, माझं शरीर, माझा आत्मा, माझं हृदय, माझ्या भावना, माझ्या हृदयाचे ठोके आणि माझा श्वास काल रात्री गंभीर होता. त्यात कुठलीही गंमत नव्हती.
मी तुला मनापासून स्वीकारलं आहे इधा काल रात्री. माहितीये का? आरुषने तिच्या गुलाबी डोळ्यांकडे पाहत हे सांगितलं तेव्हा इधा शांतपणे आपले अश्रू रोखून त्याचं बोलणं ऐकत होती. तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक रीतीने पापण्या उंचावल्या. कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. आरुषने तिच्या गुलाबी डोळ्यांकडे पाहत असं सांगितलं तेव्हा इधाचे डोळे आश्चर्याने विस्फारले. आरुषच्या हातात तिचे हात थरथरत होते. आणि हृदयाचे ठोके अचानक वाढले होते आणि श्वास मध्येच अडकल्यासारखा वाटत होता. मी तुझ्या प्रेमात कधी पडलो ते मला माहित नाही. कदाचित ते पहिल्यापासून होतं. पण मला त्या दिवशी जाणवलं जेव्हा तू दुसऱ्याच्या नावाची हळद लावत होती. यावेळी आरुषने डोळे खाली करून तिच्या हातांकडे पाहिलं. इधा उघड्या डोळ्यांनी हे सर्व ऐकत असताना म्हणाला, आपण जे ऐकलं त्या स्वप्न नव्हतं यावर तिचा विश्वासच बसत नव्हता कारण आजपर्यंत तिला असं वाटलं होतं की तो फक्त आईमुळेच हे नातं जपण्याचा प्रयत्न करतोय पण त्याचं कारण हे असेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं. कारण आरुषसारखा मुलगा तिच्यासारख्या साध्या मुलीसाठी का थांबेल? मला सुरुवातीपासूनच माहीत होतं की मी तुझ्या लायक नाहीये. म्हणूनच प्रेमात असूनही मी तुला कधीच सांगितलं नाही. आणि जेव्हा तुझं राघवशी लग्न झालं तेव्हा वाटलं की आता तू कधीच माझी होणार नाहीस. पण जेव्हा देवाने तुला माझ्या नशिबात लिहिलं तेव्हा मला खात्री झाली की तू फक्त माझी आहेस. हळू आवाजात बोलता बोलता आरुषने तिच्याकडे पाहिलं आणि ती उदास नजरेने त्याच्याकडे पाहत होती. इधा मी खूप आधीच हे सर्व काही सोडलं आहे. मला अजूनही विश्वास आहे की मी तुझ्या लायक नाही आहे पण आता मी तुला गमावण्याची कल्पना देखील करू शकत नाही. मी मान्य करतो की मी खूप निष्काळजी आहे. पण माझ्यावर विश्वास ठेव माझ्या हृदयात फक्त तूच आहेस. आरुष थांबला आणि एका वेळी एक शब्द बोलत होता आणि इधा डोळे मिचकावायला विसरली होती. हे नातं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे इधा. तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस. खरं तर हे सगळं रात्री मला नको होतं पण परिस्थिती अशी होती की मी या नात्यावर माझा हक्क काढून घेतला. पण माझ्यावर विश्वास ठेव इधा. आहे, तो नव्हता. मला माहित आहे की हे नाते स्वीकारणे तुझ्यासाठी कठीण आहे. तू तुझा वेळ घे. मी तुझ्यावर काहीही जबरदस्ती करत नाहीये. फक्त हा तुझा माझ्यापासून दूर जाण्याबद्दलचा हट थांबव. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आरुषने तिच्या हातावरची पकघट करत हे बोलल्यावर इधाने एक एक करून त्याच्या डोळ्यात पाहिलं. तिथे खऱ्या भावनांच्या सावल्या होत्या. अनेक क्षण शांतता होती. नाही ना जाणार मला सोडून? आरुषने तिच्या डोळ्यात बघत आशेने विचारलं तेव्हा त्याच्या निळ्या डोळ्यांत हरवलेल्या इधाला अचानक धक्का बसला आणि सरळ होऊन तिने तिचे हात त्याच्या हातातून काढून घेतले. ज्या दिवशी मला तुझ्या जवळ कोणी मुलगी दिसेल त्या दिवशी मी निघून जाईन. जेव्हा इधाने डोळे मिटून हे सांगितलं तेव्हा आरुषच्या मनात पूर्ण शांतता पसरली. तो लगेच हसला आणि न डगमगता पुढे सरकला आणि तिच्या दोन्ही गालावर किस करू लागला. कोणीही दिसणार नाही. आय प्रॉमिस. आरुष आनंदाने थरथरत्या स्वरात म्हणाला तर इधा त्याने किस केल्याने त्याच्याकडे करमणुकीने पाहत होती. आणि तू मला वेळ दिला आहेस तोपर्यंत तू माझ्यापासून दूर राहशील. इधाने अजून एक गोष्ट सांगितल्यावर आरुषचे हसणारे ओठ थोडे मऊ झाले. ठीक आहे पण थोडा जवळ येऊच शकतो ना? आरुषने डोळ्यात आशेने निरागसपणे विचारलं. होलं. नाही, इधा पटकन म्हणाली आणि ती उशी सरळ करून बेडवर पडली. आरुषने शांतपणे तिच्याकडे एक नजर टाकली आणि मग उठून उदास चेहऱ्याने परत आपल्या जागेवर गेला. त्याने आडवं होऊन इधाकडे पाहिलं जी त्याच्याकडे पाहिल्यानंतर लगेच दुसऱ्या बाजूला झाली. आरुषने डोक्याखाली हात ठेवला आणि छताकडे पाहू लागला. मग तो शांतपणे हसला आणि त्याने डोळे मिटले. दुसरीकडे आरुषच्या शब्दांचा विचार करून इधा अनैच्छिकपणे हसली. इधाने उसासा टाकून डोळे उघडले तेव्हा तिने पाहिलं तर आरुष तिच्या शेजारी झोपला होता. ज्याचा चेहरा तिच्या समोर होता. इधाचं हृदय खूप वेगाने धडधडू लागलं. ती लगेच मागे वळली आणि मग तिला जाणवलं की आरुषचा हात तिच्यावर आहे. इधाने प्रथम आरुषच्या हाताकडे आश्चर्याने पाहिलं आणि नंतर तिच्याकडे तोंड करून झोपलेल्या आरुषकडे पाहिलं. झोपेत असताना त्याच्या चेहऱ्यावर दुनिया जहानचा निरागसपणा दिसत होता. इधाच्या ओठांवर मंद हसू उमटलं. रात्री बराच वेळ ती आरुषच्या बोलण्याचा विचार करत राहिली. आरुषने तिच्यावर प्रेम केलं या वस्तुस्थितीमुळे तिच्या हृदयाची धडधड विचित्र आनंदाने झाली. आणि कदाचित याच गोष्टीने इधाचं मन आणि निर्णय दोन्ही बदलले. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याने देखील आपल्यावर प्रेम केलं पाहिजे ही भावना इतकी सुंदर आहे की आपल्याला जग आपल्या पायाशी वाटतं.
ईधाने त्याच्यापासून दूर पाहिलं आणि हळूवारपणे त्याचा हात मनगटाने धरला आणि तो स्वतःपासून दूर करू लागली. आणि मग अरुणेही डोळे उघडले. पण ईधाचं लक्ष त्याच्या हातावर असल्याने तिला आरुष उठलेला दिसत नव्हता. आरुषनेही पुन्हा डोळे मिटले आणि तिच्यावरची पकघट केली. ईधाला धक्का बसला आणि तिने आरुषच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तो अजूनही असाच शांत झोपला होता. ईधाला संकोच वाटला, पण मग त्याच्या झोपेचा विचार करत तिने पुन्हा त्याचा हात काढायला सुरुवात केली. यावेळी आरुषने तिच्यावरची पकघट केली आणि तिला आपल्याकडे ओढलं. ईधा त्याच्या अगदी जवळ आली होती. आरुष आणि ईधा त्याच्या खोडकरपणावर शांत आवाजात किंचाळली आणि त्याच्यापासून दूर जाऊ लागली, पण आरुषने तसं होऊ दिलं नाही. आरुष तिच्या गळ्यात चेहरा लपवत म्हणाला, काय करतोय, सोड मला. ईधाने त्याची मजबूत पकड तोडण्याचा यशस्वी प्रयत्नात म्हणाली, मी काही करत नाहीये, थोडा वेळ असेच होऊन राहा ना, छान वाटतंय. आरुष तिच्या गळ्यात चेहरा लपवत म्हणाला, आरुष सोड, मला उठावं लागेल. यावेळी ईधा काहीतरी कठोरपणे बोलली, कारण आरुषच्या उष्ण श्वासाबरोबरच तिला तिच्या मानेवरच्या चेहऱ्याची नडही जाणवत होती, त्यामुळे ती अस्वस्थ झाली. यार 2 मिनिटे थांब, मी काही करत नाहीये. यावेळी आरुषने तिच्या मानेतून तोंड काढलं आणि चिडवत काहीतरी बोलला आणि ईधाने त्याच्याकडे रागाने पाहिलं. तर तिचा रागावलेला चेहरा पाहून आरुष फक्त हसला आणि तिच्यावर ठेवलेल्या हाताच्या सहाय्याने त्याने तिला स्वतःच्या जवळ घेतलं. बाजूला हो आरुष. ईधाने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तो त्याच्या जागेवरून हलला नाही, तर तिच्या चेहऱ्याकडे झुकला. ईधा आश्चर्याने जागोजागी गोठली, कारण तो तिच्या खूप जवळ आला होता. ईधाने त्याच्या डोळ्यात पाहिलं, जिथे आज शरारतीपेक्षा भावनाच जास्त दिसत होत्या. ईधाच्या हृदयाचे ठोके अचानक वाढले आणि घशालाही थोडा कोरड जाणवला. आरुष तिच्या जवळ आला आणि तिचं नाक घासत असताना त्याची वाकलेली नजर ईधाच्या गुलाबी ओठांवर स्थिरावली. तर ईधानेही नकळत तिची नजर खाली केली होती. जेव्हा आरुषने अंतर बंद केला आणि तिच्या ओठांना हळूवार स्पर्श केला, तेव्हा ईधाचा श्वास थांबला. तिने आरुषचा टी-शर्ट घट्ट पकडला आणि डोळे घट्ट मिटले. आणि आरुष तिच्या ओठांना छेडण्याआधीच बाजूच्या टेबलावर ठेवलेला अलार्म जोरात वाजू लागला. दोघांनी पटकन डोळे उघडले. ईधाने पटकन त्याला मागे ढकललं आणि उठून बसली. तुझ्या तर. आरुषने धोक्याच्या डोळ्यांनी अलार्मकडे पाहिलं आणि बडबडला आणि रागाने तो हाताने मारला आणि तो बंद केला. तर ईधा तिचा चेहरा गरम करून आणि श्वास कोंडत असताना थेट वॉशरूममध्ये गेली, तर आरुषने चिडून उशी मारली होती. मग काही वेळापूर्वीचा विचार करून तो अनैच्छिकपणे हसला. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? कशी वाटते स्टोरी? दोघांचे नोकझोक आणि प्रेम कसं वाटतंय? बघूया कुठवर जाते त्यांची प्रेम कहाणी. आणि त्यासाठी वाचत रहा तुझ्या साथीने.